नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आमच्या नागपूरची संत्री जशी प्रसिद्ध आहे तशी आमच्या नागपूरची पाटोडीसुद्धा प्रसिद्ध आहे. पाटोडी वेगवेगळ्या पद्धतीची होते. तेलंगी पद्धतीचे आचारी होते, ते वेगळ्या पद्धतीची बनवायचे. त्याच्यानंतर रेवा साईडचे आचारी होते, ते वेगळ्या साईडचे बनवायचे. आणि ओरिजिनल जी नागपुरात होते ती एकदम वेगळीच. आमच्या पंडितांची पाटोडी एक वेगळाच प्रकार आहे. तर ही रामभाऊची पाटोडी महाल एरियामध्ये होते आणि सिंपल साधा प्रकार आहे. त्याच्याबद्दल अजून वर्णन आपण करू, पण आत्ताच तयारीला सुरुवात करू. भरपूर चिरलेली बारीक कोथिंबीर चिरण्यापूर्वी तिला धुवून हडकून घेतलं आणि नंतर ही अशी रोळीमध्ये ठेवलेली आहे. तेल, मोहरी छान फुटल्यावर त्यामध्ये थोडासा लसूण छान परतून घ्यायचा. नंतर यात बारीक चिरलेला कांदा. आता यापूर्वी सुद्धा आपण पाटोडी बनवलेली आहे, सांबारवडी बनवलेली आहे. पण ह्याच्यात आणि त्याच्यात फरक आहे. फरक तुम्हाला सांगतो. मेन फरक असा आहे की आधी जी बनवली होती त्याचा मसाला कोरडा आपण भाजून घेतला होता आणि नंतर त्यामध्ये कोथिंबीर बारीक चिरलेली मिक्स केली होती वेळेवर. यामध्ये कोथिंबीर मसाल्याबरोबर मिक्स करून तिला शिजवतात, असा फरक आहे. कांदा असा परतून झाल्यानंतर यामध्ये आपण थोडी घालू हळद, थोडं तिखट. गॅस एकदम कमी. आणि त्यामध्ये ही चिरलेली कोथिंबीर. कोथिंबीर टाकल्याबरोबर ती आधी तर थोडीशी क्वांटिटी जास्त दिसते, पण जशी जशी ती शिजते तशी तशी क्वांटिटी कमी होते. त्याचे वॉटर कंटेंट्स बाहेर निघतात, ते पूर्ण निघायला. यामध्ये घालू आपण मीठ, थोडी साखर आणि याला एक वाफ आपण येऊ देऊ, झाकण ठेवून. गॅस एकदम कमी. आता ह्याला जे पाणी सुटलेलं आहे ना, त्यासाठी हा खोबऱ्याचा किस वरतून घालतात. क्या बात आहे. आणि थोडी खसखस वरून. दॅट्स इट. हा जो मसाला आहे तो आता आपण थंड करून घेऊ. चण्याच्या डाळीचं पीठ, यामध्ये हळद, चवीनुसार मीठ आणि हे सगळं एकत्र करून घ्यायचं. साधारण जर 1 वाटी चण्याच्या डाळीचं पीठ असेल तर 2 चमचे तेल. हे कोरडं असतानाच एकत्र करायचं, म्हणजे सगळ्या पिठाला तेल लागतं, वडी खुसखुशीत होते, मीठ हळद प्रॉपर सगळीकडे लागतं. भिजवताना जास्त सैल नको, जास्त घट्ट पण नको. हे भिजवणं फार महत्त्वाचं असतं. पाणी जराही जास्त नको, जराही कमी नको. साधारण 1 चमचाभर तेल घेऊन पुन्हा याला छान मळून ठेवायचं. नंतर याच्या पोळ्या लाटायच्यात आपल्याला. साधारण एक अर्धा चमचा हिंग घेतला मी, त्यामध्ये अर्धी वाटी पाणी. ह्याचा असा लांबट गोळा तयार करायचा आणि लांब पोळी लाटायची. हिंगाचं पाणी, ही बाजू पहिल्या दुमडायची.
आणि डीप फ्राय करण्यापूर्वी मी रामभाऊला सुद्धा सांगेन की फ्राय पावडरचा वापर करा. त्याने तेल हलकं होतं आणि हलकं तेल झाल्यानंतर कमीत कमी तेल घेऊन त्यातला पदार्थ जो असतो तो वर येतो. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळी माहिती दिलेली. तेल गरम झालं, त्यामध्ये फ्राय पावडर आणि फ्राय पावडर टाकून या तेलात सगळं ते मिक्स करून घ्यायचं. आणि पूर्वी असं द्यायचे, पण आता तो याच्यामध्ये हे मगजचं बीज किंवा बदाम वगैरे असे टाकत सो दॅट काहीतरी एक छान चावायलाही मिळतं. आणि फोल्डिंग मात्र असं दोन्ही साईडनी. सो फायनली रामभाऊची सांबार वडी रामभाऊ सारखी. अर्थात कसं असतं की प्रत्येक हाताला फरक असतो. त्यांनी बनवलेली वेगळी, माझी बनवलेली वेगळी, स्टाईल ती घेतली आहे आणि मी खाऊन पाहणार आहे. त्याच्याबरोबर हे ताक आहे, खाऊ. फक्त आणि फक्त कोथिंबिरीचा स्वाद आणि सुक्या खोबऱ्याचा स्वाद आणि प्रेमाचा ओलावा, नागपुरी प्रेमाचा ओलावा. पाहत राहा मास्टर रेसिपीज. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आओ रे जवानो, लूटो, लूट लो, आजा आजा आजा, ले लो ले लो ले लो ले लो ले लो ले लो, बड़ा. Thank you, sir. थैंक यू.